नमस्कार. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या या 2026 साहित्य उत्सवामध्ये आम्ही कोकण प्रांतचे सर्व पदाधिकारी आणि सर्व साहित्य रसिक या ठिकाणी देवगिरी प्रांतातर्फे आयोजित या साहित्य उत्सवासाठी येथे उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज साहित्य नगरीमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसत आहे आणि उत्तम अशी व्यवस्था या सर्व आयोजकांनी या ठिकाणी केलेली आहे. सर्व साहित्य रसिकांना मी या कार्यक्रमासाठी या उत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. या आपला जो मराठी विषयाची माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके अशी जी काही प्रार्थना केलेली आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ती सिद्ध करण्यासाठी आपण सर्वजण या साहित्य उत्सवामध्ये सहभागी होऊया असं आवाहन करतो. धन्यवाद. आजकाल बघितलं सगळे लहान मुलं वगैरे मोबाईलच्या आहारी चाललेत सर, त्याच्याविषयी काय सांगणार सर? आपण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे यासाठी आणि जे काही मोबाईलच्या स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याच्या पेक्षा आपण वाचनाकडे आणि लेखनाकडे साहित्य निर्मितीकडे जर आपण आपल्या मुलांवर संस्कार केले तर निश्चितच मला असं वाटतं की मोबाईलच्या आहारी मुलं न जाता अतिशय उत्तम पद्धतीनं साहित्य सृजनात्मक असं काहीतरी साहित्य निर्मिती करतील आणि आपल्या मराठीचा जो काही वसा आहे तो पुढे चालवतील. आज किती साहित्यिक आले? या ठिकाणी आता या सध्याच्या स्थितीमध्ये 300हून अधिक साहित्यिक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातून पूर्ण वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी जे काही प्रसिद्ध जे काही साहित्यिक आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय डॉक्टर बळीरामजी गायकवाड आहेत, आदरणीय डॉक्टर पाठक साहेब आहेत, नितीनजी केळकर साहेब आहेत आणि अन्य भडकमकर सर वगैरे सर्व इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी काही साहित्य परिषदेची जी पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आणि हा उत्सव संपन्न होत आहे. आम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहून खूप आनंद होत आहे. प्रमुख पाहुणे पण येणार का इकडे? उद्या एकूण हा 3 दिवसांचा कार्यक्रम आहे, साहित्य उत्सव आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब यांच्या या सर्व उपस्थितीमध्ये हा समारंभ संपन्न होणार आहे. आम्हाला आनंद वाटतो की या देवगिरी प्रांताने अतिशय उत्तम पद्धतीने सर्व साहित्यिकांचा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर उत्तम असं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत कोण कोण आहे? आमच्यासोबत कोकण प्रांतचे जे काही पदाधिकारी आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या समितीवर असणारे आदरणीय डॉक्टर पाठक सर आहेत, आदरणीय नितीनजी केळकर साहेब आहेत, संघटक आहेत ते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रांतांचे पदाधिकारी आहेत. सर आपलं नाव सांगा. माझं नाव श्री श्याम शांताराम शेलार सर. कोकण प्रांतातील शहापूर तालुक्याचं साहित्य भारती तर्फे त्या ठिकाणी कोषाध्यक्ष आम्ही आहोत. खूप सुंदररित्या या ठिकाणी आयोजन जे आहे या संभाजीनगर या नगरीमध्ये आपण पाहतो आहोत. साहित्य हे खूपच आवडीचा विषय असल्या कारणाने त्याचं संमेलन हे सगळ्यांना भावत आहे. आजच्या या युगातील जिथे सर्व विद्यार्थी आहेत किंवा सर्व लहान मुलं जी आहेत ही विविध अशा इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलकडे वळत असताना सुद्धा आज पुस्तकीय जी काही भाषा आहे त्या भाषेचं अवलोकन या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा एक खूप महत्त्वाचा संदेश जो आहे तो इथून बाहेर पडत आहे. नमस्कार, मी नितीन केळकर. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून सध्या काम बघतो. आपण या छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ महाराज साहित्य नगरीत युवा साहित्य उत्सवासाठी जमलो आहोत. साहित्य भारतीच्या वतीनं प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात आपण राबवतोय. तरुण पिढी साहित्याशी जोडली जावी, तरुणांच्या साहित्यविषयक कल्पना समाजानेही जाणून घ्याव्या, त्यांच्या गरजाही जाणून घ्याव्या आणि आज बदलत्या माध्यमांमध्ये ज्या माध्यमांचा वापर करून तरुण आपल्याशी संवाद साधू इच्छितात त्या माध्यमांमधनं त्यांना साहित्य कसं उपलब्ध होईल याचाही विचार करण्यात यावा. या दृष्टीनं हा युवा साहित्य महोत्सव आहे. हे नेहमीचं साहित्य संमेलन नाही, त्यामुळे साहित्य संमेलनाचे नेहमीचे वाद इथे नाहीत.
अध्यक्षाची निवड नाही, त्याची निवडणूक नाही आणि अध्यक्षांच्या वक्तव्याभोवती फिरणारं संमेलनही नाही. कारण मुळातच साहित्य भारती ही साहित्य क्षेत्रात काम करणारी संघटना आहे, संस्था नाही. महाराष्ट्रात जरी आपण साहित्य भारती या नावाने काम करत असलो तर मुळात 1966 पासून देशपातळीवर अखिल भारतीय साहित्य परिषद या नावाने आमची मात्र संस्था काम करते आणि अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती म्हणून आपण महाराष्ट्रात काम करतो. आपल्या साहित्याची पाळंमुळं आपल्या ज्या परंपरेत रुजलेली आहेत त्या परंपरेचं भान आजच्या साहित्यिकांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. ती नाळ तुटली जाऊ नये आणि साहित्य त्या विचारांचं असावं, त्यांनी आपल्या साहित्यातला स्व ओळखावा. यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची, साहित्य क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांची, म्हणजे फक्त लिहिणारेच असं नव्हे, वाचकही, प्रकाशकही, विक्रेतेही आणि रसिकही या सगळ्यांनी एकत्र येऊन या दिशेनं वाटचाल करावी, याकरताचा हा हेतू आहे.